नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. जर तुम्हाला तुमच्या संपूर्ण गावाची मतदान यादी डाउनलोड करायची असेल तर ते कशाप्रकारे तुम्ही करू शकता ते देखील अगदी तुमच्या मोबाईलवर आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये समजून सांगणार आहे. यामध्ये जर कोणाचे नाव ॲड झालेले असेल, कोणाचे नाव डिलीट झालेले असेल किंवा तुमच्या गावातील एखाद्या व्यक्तीचे त्यांनी जर ट्रान्सफर केलेलं असेल दुसऱ्या गावामध्ये नाव, ते आहे की नाही हे संपूर्ण या यादीमध्ये तुम्ही चेक करू शकता. तर ते तुम्ही मोबाईलवर देखील डाउनलोड करू शकता आणि ते कशा प्रकारे करायची हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. चला तर मग सुरू करूया आजचा हा व्हिडिओ. तर मित्रांनो, व्हिडिओमध्ये पुढे जाण्याच्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर खाली सबस्क्राईब बटन दिलेले आहे, त्यावर प्रेस करा आणि सोबतच बेल आयकॉनला देखील प्रेस करा, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचत राहील. चला सुरू करूया आजच्या या व्हिडिओला. तर मित्रांनो, मी आता आलेलो आहे लॅपटॉपच्या स्क्रीनवर. तुम्ही हे तुमच्या मोबाईलवर देखील ओपन करू शकता. तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला ओपन करायचं आहे गुगल आणि गुगलमध्ये टाईप केल्यानंतर तिथे वोटर लिस्ट महाराष्ट्र अशा प्रकारे टाईप करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला बघा इथे एक वेबसाईट दिसेल. या वेबसाईटचे जे लिंक आहे त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा पाहायला मिळेल. ceo.maharashtra.gov.in या वेबसाईटला तुम्हाला बघा ओपन करायचे आहे. ही वेबसाईट तुम्ही इथे पाहू शकता. त्या वेबसाईटला ओपन केल्यानंतर अशा प्रकारचं जे तुम्हाला स्क्रीन आहे ते पाहायला मिळेल. त्यानंतर इथे तुम्हाला वोटर रजिस्टर, वोटर सर्व्हिस अशा प्रकारचं ऑप्शन जे दिसेल तर यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. आणि त्यानंतर तिसऱ्या नंबरचं ऑप्शन दिसत आहे तुम्हाला PDF इलेक्टॉल रोल. तर बघा PDF इलेक्टॉल रोल पार्ट वाईज या अशा प्रकारचं जे ऑप्शन दिसत आहे त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. आणि त्यावर क्लिक केल्यानंतर एक नवीन वेबसाईट जी आहे ते ओपन होईल. आणि इथे बघा तुम्हाला तुमचं स्टेट, डिस्ट्रिक्ट, असेंब्ली आणि लँग्वेज सिलेक्ट करायची आहे की PDF इंग्लिशमध्ये पाहिजे की मराठीमध्ये पाहिजे. तर बघा इथे महाराष्ट्र ऑलरेडी सिलेक्टेड आहे. त्यानंतर मी तुम्हाला ज्या डिस्ट्रिक्टची लिस्ट काढायची आहे ते डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं आहे. जसं की मी अमरावती सिलेक्ट केलं. त्यानंतर असेंब्ली कॉन्स्टिट्यूशन जर तुमचं असेंब्ली लिस्टमध्ये असेल तर ते इथे सिलेक्ट करायचं आहे. जसं की मी इथे धामणगाव रेल्वे जे आहे ते सिलेक्ट केलेलं आहे. त्यानंतर इथे तुम्हाला लँग्वेजमध्ये इंग्लिश किंवा मराठी सिलेक्ट करायचं आहे. मी मराठी सिलेक्ट केलेलं आहे. त्यानंतर बघा इथे तुम्ही जो कॅप्चा दिसत आहे तो जसाच्या तसा फिल करायचा आहे, जेणेकरून काही एरर येणार नाही. आणि त्यानंतर बघा इथे सर्चचं एक ऑप्शन दिसेल किंवा तुम्हाला खूप सारे लिस्ट पाहायला मिळेल. तर इथे तुम्हाला काय करायचं आहे, ज्या गावाची लिस्ट जे आहे ते डाउनलोड करायची आहे. जर तुम्हाला तुमच्या गावाचं नाव जे आहे ते टाईप करायचं आहे इथे. आणि बघा मी या गावाचं जे एक नाव आहे ते टाईप केलेलं आहे. आणि अशा प्रकारे इथे टाईप केल्यानंतर त्या गावाचं नाव दिसेल. इथे तुम्हाला अशा प्रकारचे ऑप्शन पाहायला मिळेल. इथे ड्राफ्ट रोल अशा प्रकारचं ऑप्शन दिसत आहे. आणि हे जे ड्राफ्ट रोल आहे हे अजून फायनल झालेले नाही, ते लिस्ट आहे. आणि इथे फायनल लिस्ट जे आहे 2024 करता जे फायनल लिस्ट आहे ते इथे तुम्हाला पाहायला मिळेल. तर इथे छोटासा ॲरो बघा तुम्हाला पाहायला मिळेल डाउनलोड या बटनचा. तर यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. आणि या बटनवर क्लिक केल्यानंतर ते थोडं लोडिंग होईल आणि तुमचं जे PDF आहे, तुमच्या गावाचे जे पूर्ण PDF आहे ते तुमच्या डाउनलोड होऊन जाईल. बघा डाउनलोड जे आहे ते सेव्ह ॲज अशा प्रकारे तुम्हाला ऑप्शन पाहायला मिळेल. मोबाईलमध्ये ऑटोमॅटिकली डाउनलोड होऊन जाईल. नोटिफिकेशन बारमध्ये तुम्ही पाहू शकता. बघा इथे जे आहे ते लिस्ट जे आहे आपली ते डाउनलोड झालेले आहे. आणि याला आपण आता ओपन करून पाहूया. तर बघा मी इथे जी लिस्ट आपण डाउनलोड केलेली आहे ते इथं ओपन झालेले आहे. आणि या लिस्टमध्ये तुम्ही संपूर्ण जे माहिती आहे ते पाहू शकत आहात की ही लिस्ट जे आहे ते कधी अर्हता दिनांक वगैरे सर्व काही या लिस्टमध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहे. पुनर्निरीक्षणचे वर्ष काय आहे 2024, अर्हता दिनांक. मीच हे लिस्ट या वेबसाईटवर कधी पब्लिश झालेले आहे. मीच 1/1/2024ला हे लिस्ट जे आहे ते पब्लिश झालेले आहे. आणि प्रसिद्ध बघा तर 23/1/2024ला ज्यामध्ये ते तुम्हाला 2 प्रकारचे ऑप्शन दिसलेले होते, एक ड्राफ्ट रोल आणि एक फायनल लिस्ट. तर फायनल लिस्ट जे आहे ते 23/1/2024ला जे आहे ते प्रसिद्ध झालेले आहे. आणि त्यानंतर तुमच्या गावाचे जे संपूर्ण माहिती आहे ते इथे पाहायला मिळेल आहे. तुमचं मतदान केंद्र काय आहे, त्यानंतर तुमच्या गावामध्ये किती पुरुष आहे, की तुमच्या गावामध्ये किती महिला आहे आणि एकूण किती लोकसंख्या आहे संपूर्ण या लिस्टमध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहेत.
तर बघा इथे तुम्ही पाहू शकता तुमच्या गावाचा नकाशा वगैरे, तुमचं पोलिंग स्टेशन वगैरे इथे दिलेलं आहे आणि ज्या व्यक्तींचे नाव जे आहे ते डिलीट झालेलं आहे त्या नावासमोर डिलीटेड अशा प्रकारचा जो स्टॅम्प तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आणि ज्या व्यक्तींचे नाव इथे ॲड झालेलं असेल, ज्या व्यक्तींचे नाव बघा इथे नवीन ट्रान्सफर झालेलं असेल, तर संपूर्ण लिस्ट जे नाव आहे यामध्ये तुम्ही इथे पाहू शकता की इथे त्या व्यक्तीचा जो नंबर असतो, वोटर लिस्ट ID जो असतो तो इथे दिसतो तुम्हाला कॉर्नरला. आणि त्या व्यक्तीचे संपूर्ण जे नाव वगैरे जे असतात ते इथे तुम्हाला पाहायला मिळत आहे. ते काय वर्ष आहे, घर क्रमांक वगैरे सर्व काही इथे तुम्हाला पाहायला मिळत आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही तुमच्या गावाची जी लिस्ट आहे ते एका क्लिकमध्ये डाउनलोड करू शकता. मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही तुमच्या गावाची जी मतदान यादी आहे ते डाउनलोड करू शकता आणि त्यामध्ये कोणाचे नाव ॲड झालेले आहे का, तुमच्या गावाची लोकसंख्या किती आहे किंवा तुमचं पोलिंग बूथ स्टेशन काय आहे, सर्व काही त्यामध्ये माहिती तुम्हाला मिळू शकेल. तर अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज आणि टेक्निकल माहिती मिळवण्याकरता तुम्ही अजून देखील माझ्या चॅनलवरला सबस्क्राईब केलेलं नसेल तर खाली सबस्क्राईब बटन दिलेले आहे त्यावर प्रेस करा आणि सोबतच बेल आयकॉनला देखील प्रेस करा, जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवत राहील. चला भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये.